मला रिहर्सलच्या वेळेस केदारने विचारलं की तुझं पूर्ण नाव काय? म्हटलं क्रांती दीनानाथ रेडकर. दीनानाथ रेडकरांची तू कोण? म्हणजे मुलगी. ही वॉज सो हॅपी की बाबा कसे आहेत, काय करतायत, काय लिहितायत आता. सो दॅट रिस्पेक्ट वॉज ऑलवेज देअर. आणि मग मला केदारने विचारलं तू फिल्म करशील का? आता केदारचा फोन आल्यावर काय रोल आहे, काय करायचं, काय करते ओके. आणि मग त्यांनी मला विचारलं, मग मी जत्रा केली आणि दॅट बिकम अ हिस्ट्री. अनेक गोष्टी असतात ना आपल्या मध्ये ज्या कधी कधी आपण माहिती असतात पण ते आपण एका दरवाज्यात बंद करून ठेवून देतो की हा मी लिहिते पण ठीक आहे. पण ते ठीक आहे का कर ना तू, हे सांगणारा तुला समीर होता. तर त्यामुळे जेव्हा मी काकण लिहिली, डिरेक्ट केली, तेव्हा माझ्या पाठीशी उभा राहणारा हा माझा नवरा होता. समीर रिश्वतखोर असतात, समीर करप्ट असतात, तर मी घाबरले असते. स्पॉटलेस करिअर, पण एका माणसाला तुम्ही पकडता आणि सडनली तुम्ही करप्ट होता. समीर प्रोटोकॉल प्रमाणे बोलू शकत नव्हता आणि आमची बाजू कोणीतरी समोर मांडणारं पाहिजेच होतं त्यावेळेला. डेथ थ्रेट्स येतात आणि ती काय फेस केलंस तू आता? डेथ थ्रेट इज अ बिग थिंग, प्लस यू आर हॅव्हिंग युअर चिल्ड्रन. पण जनरली काय होतं माहिती, असा जेव्हा तुम्हाला नवरा मिळतो ना तेव्हा आपल्याला वाटतं आज मी त्याच्यासाठी हे बनवणार. आणि ते माझं खूप होतं, ते फसतं बऱ्याच ती गोष्ट बघली. मला तर पहिल्या 6 महिन्यात पॅरेनोया होता. म्हणजे लिटरली मी आईला सांगायचे नाही असं नसतं करायचं, तुला नाही कळत, एक मिनिट मी बांधून दाखवणार. आणि माझ्या मधून 1 मिनिट तुम्ही तिघे आहात, मला तू काय शिकवतेस मला. नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्र, रंगमंच असो किंवा फिल्म्स असो, ह्या दोन्ही ठिकाणी अगदी निलय वावरणारे आणि एकदम डॅशिंग व्यक्तिमत्वाची क्रांती घडवून आणणारी अशी क्रांती रेडकर आज आपल्याला भेटायला आलेली आहे. तर चला मंडळी, आपण तिचं स्वागत करूया. क्रांती, तुझं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू कांचनजी, थँक्यू सो मच. मला जसं मी आता म्हटलं की बाबा रंगमंच असू दे किंवा चित्रपट असू दे, तर ह्या सगळ्या ठिकाणी एक क्रांतिकारी नाव असं म्हणून तो नाव कोरलंच आणि अचानक अशी एक्झिट घेऊन. ॲक्च्युली एक्झिट असं नाही म्हणता येणार, कारण की मी ॲक्च्युली एक्झिट खरं तर खूप लेट घेतली असं मला वाटतं. कारण की मी खूप उशिरा लग्न केलं. मी खूप नाटकांमधनं कामं केली, मग फिल्म्स केल्या आणि मग डिरेक्शन केलं. आणि त्याच्यानंतर मग एक वेळ येते आपल्या आयुष्यात जेव्हा मला एक स्वतःचा माझा डिसिजन होता की माझं लग्न झालं की मला ती 5 वर्ष कॉन्स्टंटली आणि क्वालिटी टाईम हा मला माझ्या मुलांना द्यायचा आहे. आणि थँकफुली त्यातली 2 वर्ष लॉकडाऊनमध्येच गेली. आणि सो द अमाऊंट ऑफ वर्क दॅट आय लॉस्ट आउट ऑन इज द 3 years. सो 5 वर्ष मी छान वेळ घालवला माझ्या मुलाला. तू माझ्याकडे काम केलेलं आहेस, त्यामुळे मी तुला ॲज अ ॲक्ट्रेस आणि थोडं बहुत ॲज अ पर्सन पण जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मी म्हणेन. आणि मी असं सांगेन मित्र हो की अतिशय मनस्वी अभिनेत्री, जी की आपल्या लाईन्सवरती मेहनत घेत होती, जी की आपल्याला काय इमोट करायचं आहे. आणि नॉट ओन्ली दॅट की तिच्या इमोशन्स जी ती इमोट करत होती तेव्हा ते पाहताना समोरच्याच्या पण डोळ्यात अश्रू उभं करण्याची ताकद असलेली अशी एक मी म्हणेन की ताकदवर अभिनेत्री. आणि खरंच वी लॉस्ट यू ऑन स्क्रीन असं मी म्हणेन की परत ये आणि इतकी सुंदर दिसते. थँक्यू. मी नुकतीच एक फिल्म कम्प्लीट केली आता, जी डिरेक्ट केली आहे वैशाली नाईक, जिनी बाई पण भारी देवा लिहिली. तो ॲज अन ॲक्ट्रेस इफ यू गो टू सी, तो एक कमबॅक झालेला आहे. आणि मी आय कांट वेट फॉर पीपल टू सी इट. खूपच सुंदर आहे. मी आणि दीपा परब आहोत त्याच्या. अच्छा. आणि इट्स टू सून टू डायव्हल्ज एनी मॉर डिटेल्स, पण शूटिंग त्याचं संपलेलं आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. लवली. सो ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून आय एम लाईक फायनली बॅक. यू आर वेलकम बॅक. कारण का सिल्वर स्क्रीनवरती तुझी पर्सनॅलिटी जी आहे आत्ताला, म्हणजे आत्ताला खूपच सुंदर पर्सनॅलिटी आहे बरं का तिची. आणि मी तिला नेहमीच म्हणते की तू यू लुक लाईक अ कार्डेशियन्स. सो त्या whenever I look at you, I remember the Kardashians. Yeah, the Kardashians. Okay. So anyways, याची सगळ्याची सुरुवात पहिल्यांदा तू म्हणालीस तसं नाटकातून झाली. कारण का तुझे वडील दीनानाथ रेडकर
जे की नाटककार, उत्तम नाटककार म्हणून आपल्या इथे प्रसिद्ध आहेत. कसं काय झालं हे सगळं? प्रवास कसा सुरू झाला? सो मला ऑनेस्टली पप्पा नाटककार आहेत आणि सो पप्पांचं शेवटचं नाटक आय थिंक 90s मध्ये आलं, जेव्हा मी आय थिंक प्रिया तेंडुलकरांचं धर्मपत्नी हे पप्पांचं शेवटचं नाटक होतं, जे 93-94ला होतं. म्हणजे मी 7वी-8वीत वगैरे असेल तेव्हा. सो त्याच्यामुळे मला खूप लहान असताना हा एक अनुभव होता की घरात म्हणजे 100 प्रयोग पूर्ण झाले त्याची पार्टी, 500 प्रयोग पूर्ण झाले त्याची पार्टी, घरात डिस्कशन्स आणि नरेशनसाठी कलाकार येत आहेत, मोठे मोठे कलाकार मला आपले मांडीवर घेऊन बसून अख्खं नाटक ऐकतायत वगैरे. हे सगळं कोण कलाकार होते त्याच्यामध्ये? मला नावं ऐकायला आवडतील. मला असं वाटतं की संजय जोग, त्याच्यानंतर प्रिया तेंडुलकर, त्याच्यानंतर म्हणजे राजा परांजपे, राजा नेने वगैरे जेव्हा आले तेव्हा तर मी म्हणजे अगदी झाले सुद्धा नसेन कदाचित. पण येस, मला मोठामोठी ही लोक खूप आठवत आहेत. मला संजय अंकल व्यवस्थित आठवत आहेत, कारण की ते आले की मला नेहमी जादू दाखवायचे. आणि ते आले ना की मी खूप लहान होते, आय वॉज 3 or 4 years old. पण संजय जोग वॉज अ व्हेरी गुड लुकिंग. He was like such a dance fair and blue-eyed boy. एक तर he was tall, he used to wear boots in that era. त्याच्यानंतर ते शर्ट, त्याच्यात ते रुद्राक्षच्या माळा, आय डिस्टिंक्टली रिमेंबर हिम. आणि ते असे यायचे आणि बसायचे, हा बच्चा कम कम असं करून मला बसवायचे आणि मला मॅजिक ट्रिक काहीतरी दाखवायचे. आणि हे अंकल जाम कूल आहेत आणि ऐकतो. तर मला ते फार आठवत आहे. प्रिया तेंडुलकर, अगेन अ व्हेरी ब्युटिफुल वुमन, त्याही घरी यायच्या आणि मी त्यांना अशी बघवत बसायचे, किती सुंदर आहेत. आणि असं खूपच तेव्हा लहान होते, तर त्यामुळे मला असं आता आपण नाटकांमध्ये काम करायचंय किंवा सिनेमांमध्ये काम करायचं असं तेव्हा काहीच नव्हतं. मी कॉलेजमध्ये, शाळेत असताना डान्स वगैरे मध्ये भाग घ्यायचे आणि ते सगळं डान्स तुझा उत्तम फोडे आहे आताला. या सो तेव्हा सुद्धा पण मला मुलीचा डान्स, मी टॉलेस्ट होते माझ्या वर्गात, त्यामुळे मला ना नेहमी मुलगा बनवायचे. ते माझं खूप मोठं दुःख होतं. पण कोळी झाले तरी 2 वेण्या आणि ती कोळीचा तो रुमाल एक डोक्याला बांधलेला, ओ गॉड. आणि मला असं व्हायचं की कधीतरी मला मुलगी बनवायला. सो फायनली जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा सांगोहंगी ह्या एकांकिकेची, जी मी नंतर INT उन्मेष मृगेश सगळीच कॉम्पिटिशन जिंकली, त्या एकांकिकेचं ऑडिशन चालू होतं आणि माझ्या एका मैत्रिणीला ऑडिशन द्यायचं होतं. सो ती मला घेऊन गेली बरोबर की तू चल ना माझ्या सोबतीला लाईक. त्यामुळे ठीक आहे, तो अशी सगळी जण बसलेली. मग मध्ये एक 5-6 ऑडिटोरियममध्ये 5-6 रोजचा गॅप आणि मी एकदम कोपऱ्यात जाऊन बसून काय ह्यांचं चाललंय म्हणून बघत होते. आणि केदार शिंदे हे त्या एकांकिकेचे डायरेक्टर रायटर होते. सो त्यांनी मला बघितलं आणि सगळे झाले अँड देन ही जस्ट सॉ मी आणि लाईक की तू काय तू दिलं? म्हटलं नाही, मी अशीच आले बघायला. मग दे ऑडिशन. माझ्याकडे काहीच प्रिपेअर्ड, आणि सगळे जाम ते नटसम्राट पासून 4 दिवस प्रेमाचे वगैरे ऑडिशन प्रिपेअर्ड अँड ऑल. सो त्यांनी लाईक वाच मग काहीतरी. म्हटलं अरे बापरे, एक तर माझी कॉन्व्हेंटचा पूर्ण स्टडी, त्याच्यात त्यांनी काहीतरी मराठी जामस लिटरेचर दिलं वाचायला, तर गेम होईल आपला. तर म्हणून, आणि आता सगळं ठीक आहे, मराठी वाचन म्हणा, मराठी बोलणं म्हणा, रादर मला आता कमेंट्स लिहितात, अहो तुम्ही इतकं शुद्ध का बोलता वगैरे, दॅट अपार्ट. तर मला त्यांनी एक पीस दिला वाचायला आणि मला घे 5 मिनिटं आणि वाच. मी वाचले आणि आय थिंक देवर 350 स्टुडंट्स ऑडिशनमध्ये, आणि त्या 40 मुलं मुली जे सिलेक्ट झाले त्याच्यापैकी मी एक होते. आणि जेनेटिक्स आय डोंट नो व्हॉट. पण नंतर मला रिहर्सलच्या वेळेस केदारने विचारलं की तुझं पूर्ण नाव काय? म्हटलं क्रांती दीनानाथ रेडकर. दीनानाथ रेडकरांची तू कोण? म्हणजे मुलगी. ही वॉज सो हॅपी की बाबा कसे आहेत, काय करतायत, काय लिहित आहेत आता. सो दॅट रिस्पेक्ट वॉज ऑलवेज देअर. आणि त्यामुळे त्या एकांकिकेत 40 मुलं मुली होते, त्यातले 20 डायलॉग होता आणि 20 मॉबमध्ये होते. सो मी त्या मॉबमध्ये, मॉब म्हणता येणार नाही पण त्यांना एका लाईनचं कॅरेक्टर असतं ना, आणि मग त्याची 3 महिने तालीम करतात, त्यापैकी मी एक होते. सो माझं वाक्य होतं, मी मंदोदरी होते मी, आणि मंदोदरी तो रावण काहीतरी खोटं बोलतो काहीतरी. सो मी यमाला ओरडते, आम्ही नरकाच्या बाजूत असतो. हा, सो हे नरकातली बाजू आणि स्वर्गातली बाजू असते, देवदानवांमधलं ते युद्ध आणि असं सगळं ते हे होतं. सो लोकनाट्य. सो ह्या साईडला जेव्हा तो खोटं बोलतो, रावण काहीतरी सांगतो, तर मग यम म्हणतो तू खोटं बोलतोयस रावण. मग मला खूप राग येतो, म्हणते यमा
माझ्या नवऱ्याची 9 तोंड एका सुरात खोटं कसं बोलतील. दॅट वॉज द पंच. आणि ह्याला यायचा असा लाफ्टर थोडासा. आणि पण पहिला याला पंच फुटला फुटला पंच व्यवस्थित फुटला, कारण की केदारचं ट्रेनिंगच इतकं, म्हणजे आता जे मला सगळे जण तुझं कॉमिक टायमिंग चांगलं आहे, अरे तुझं हे, ती त्याची जी शिकवण होती तीच त्याचं बेसच केदारने आमच्याकडून इतका मजबूत करून घेतलेला की टायमिंग काय, पंच कधी फुटला पाहिजे, कुठल्या वाक्याला कुठल्या शब्दावर वजन दिल्यावर ते टायमिंग येतं की तो पंच फुटतो, किंवा कधी बंपर हवा असेल तर काय करायचं एक्झॅक्टली. त्या सगळ्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला तेव्हा शिकवल्या होत्या. आणि मला आठवतं मी म्हणजे इंग्लिश मीडियम हे ते, तर ते यमा जे होतं ते माझं नेहमी यामा माझ्या नात्याची नाव तोंड एका सुरात कसं. आणि लिटरली 1 month मी फक्त ते नाव नाही नो बोल हे सगळं करून ते एक वाक्यापासून हा प्रवास जो आहे तो असा झालेला आहे जो तुमच्या समोर आहे. पण मला आठवतं ह्या नाटकाचा जो पहिला प्रयोग होता एकांकिकेचा, INTचा, इंडियन नॅशनल थिएटर, ज्यांना माहिती नसेल, साहित्य संघात त्याचा एलिमिनेशन राऊंडचा प्रयोग होता. आणि भरलेलं थिएटर, म्हणजे 6-7 कॉलेजेस पॉसिबली आहेत. आणि आमचा परफॉर्मन्स चालू होता. आणि पहिला पंच होता तो रामाचा होता, म्हणजे ह्या साईडला. आणि आम्ही तेव्हा ब्लॅकआउट मध्ये होतो, अर्ध स्टेज ब्लॅकआउट मध्ये. आणि आय स्टील रिमेंबर आम्ही असे लपून बसले, तो पण मला लाफ्टर, कारण रंगीत तालमीला ऑडियन्स नाही, तुमच्या तालमींना ऑडियन्स नाही, त्यामुळे लाफ्टर काय असतो, पंचचा जो बंपर क्लॅप येतो तो काय असतो हे काही माहितीच नव्हतं. तो लाफ्टरला थोडं थांबायचं असतं वगैरे ते सगळं. पण आय हॅड नो आयडिया हाऊ इट फील्स वेन युअर ऑन दिस साईड, ऑन द स्टेज. ऑडियन्स मध्ये बसून आपण अनेकदा असलो. सो मी जेव्हा इथे होते आणि तो त्याचा पंच फुटला आणि हा जो असा, आणि साहित्य ना असं आहे, सो त्याचा लाफ्टरचा भांगावरती येतो यार अंगावर. तसं तो आला ना, आय वॉज लाईक, अजून मला अंगावर शहारा आला अजून. आणि तो शहारा म्हणजे लिटरली तेव्हा आला. आणि त्या ब्लॅकआउट मध्ये माझं ठरलं की दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. आणि देन द रेस्ट इज हिस्ट्री. मग मग एकांकिका केल्या. आणि मी FY मध्येच असताना, फर्स्ट इयरला असतानाच मी तुतुमी गेलं. केदार शिंदे, भरत जाधव, विजय चव्हाण, सुप्रिया पाठारे, त्याच्यानंतर श्रीमंत दामोदर पंत केलं. आणि मग मला ओव्हरऑलच नंतर असं थोडंसं झालं की मराठी नाटकांमधलं 1-3 वर्ष काम केल्यानंतर त्याचं एक कमिटमेंट लागतं ना, तुम्हाला दररोज 2 ते 3 प्रयोग असतात. आणि जर तुमचं नाटक टचवूड आमचं गाजत होतं, त्यामुळे खूप प्रयोग असायचे. आणि त्यामुळे ना मला इतर काही गोष्टींना वेळ नव्हता. म्हणजे ऍड मला करायच्या होत्या, मला टेलिव्हिजन ट्राय करायचं होतं. सो आय डिड नॉट गेट दॅट टाइम. सो मग माझं असं झालं की मग आता काय करायचं, थिएटर तर सोडायचं नाही. मग मी हिंदी इंग्लिश थिएटरकडे वळले. दिस आय वॉज नॉट नोईंग इट. या सो आय डिड लॉट ऑफ हिंदी इंग्लिश थिएटर, म्हणजे रायडकडे गेलं. म्हणजे सो भरत दाभोळकरची ऑलमोस्ट सगळी बॉटम्स अप पासून, नो नॉट अगेन पासून, या फनी थिंग कॉल्ड लव्ह, त्याच्यानंतर शुभा खोटेंची अनेक नाटकं, हिंदी इंग्लिश नाटकं सगळी मी केली. आणि त्या 5 वर्षात मी एव्हरी सॅटर्डे संडेला प्रयोग करत होतो. आणि मी जग फिरून घेतलं, म्हणजे त्याचे अब्रॉड खूप होतात. सो मी खूप, म्हणजे इंग्लंडला तर आम्ही 3-3, 4-4 महिने राहायचो. कारण की व्हायचं काय की भरतची स्पेशालिटी ही आहे की ते घेतात सगळ्या मराठी नाटकावर आणि ते इंग्लिश नाटक येतात. ते इंग्लिश नसतं, इंग्लिश असतं. सो त्याची एक वेगळी गंमत आहे आणि त्याचा एक वेगळा फॅन बेस आहे, फ्लेवर आहे, तो एक वेगळा फ्लेवर आहे. सो त्यामुळे त्यांच्या नाटकांसाठी आम्ही बऱ्याचदा, ते मला अजिबात माहित नव्हतं, क्लोज काम करून पण माहिती. आणि मग तिथे पुष्कर होता, श्रोत्री, श्रेयस तळपदे, भारती आचरेकर, विजू खोटे, लीलाधर कांबळे आणि शिवानी टांचळे असे आम्ही फनी थिंग कॉल्ड लव्हच्या दौऱ्यावर होतो. आणि त्या काळात आम्ही इतकं इंग्लंडला राहिलो ना की नंतर मी आणि पुष्कर आम्ही लोकल आहोत तिकडचे. आणि आम्ही ना बाकीच्या ना म्हणायचो की तुम्ही कसे ना इंडियन वगैरे, खेळ होतो इंडियन वगैरे, उगाच दोन गुन्हा लगान वगैरे ते सगळं केलं. आणि मग बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर जाऊन पुष्कर एक दिवशी मोठमोठ्याने ओरडायला लागला, ए आजी. बकिंगहॅम पॅलेस मध्ये राणी राहायची. सो बे आजी फिश अँड चिप्सचा कुकर लावू नकोस, मला आज उशीर होणार, मी मित्रांबरोबर जेवण येणार आहे वगैरे. आणि तो गार्ड वॉज लाईक व्हॉट इज दिस नॉनसेन्स गोईंग ऑन. पण असं खूप, म्हणजे आम्ही खूप लहान पण होतो तेव्हा आणि ऑल दिस मॅडनेस वॉज अलाउड ॲट दॅट टाइम.
सो त्यामुळे वी हॅड लॉट ऑफ फन. मग मग जर प्रवासच सांगायचं झाला तर मग नाटकं करत होते आणि चित्रपटाकडे आले. चित्रपटाच्या प्रवासाबद्दल सांगा. आणि आय रिमेंबर आम्ही जस्ट दौरा करून आलेलो आणि भारती मावशीबरोबर मी खूप वेळ घालवलेला. भारती आचरेकर आणि भारती मावशी एक काहीतरी शो का फिल्म करत होती केदार शिंदे बरोबर. आणि ऑल्दो केदार खूप जवळचा, माझं पहिलं नाटक त्याने केलं, पहिलं एक सिरियल त्याने केली आमच्यासारख्या आम्हीच आणि एकांकिका सुद्धा. पण फिल्मसाठी त्याच्या जत्राच्या वेळेस डोक्यात पटकन मी अशी आले नाही. सो आय थिंक अदिती सारंगरला रोल विचारला, अदिती सारंगरला. आणि मग त्यावेळेला आय थिंक तिचं काही जमलं नाही की तिला तो रोल नव्हता करायचा. कदाचित तिला अक्कासाहेबचा रोल जास्त आवडला होता, पण अक्कासाहेबसाठी प्रिया बेर्डेंना ऑलरेडी विचारलं झालं होतं. आणि आफ्टर लक्षा मामा प्रिया बेर्डेंनी तो रोल करावा असं केदारची खूप इच्छा होती. सो त्यांनी तिला सांगितलं. आणि त्यावेळेस अदितीची वादळवाट खूप हिट झालेली वगैरे. सो अदिती वॉज लाईक ह्यूज. सो पण मग त्यांची टर्न डाऊन फॉर दॅट रिझन, कारण की शी डिडंट फाइंड द रोल अमेझिंग ऑर व्हॉटएव्हर. आणि मग मला केदारने विचारलं तू फिल्म करशील का. तर मी म्हटलं की मग मी आता केदारचा फोन आल्यावर काय रोल आहे, काय करायचं, काय करते, ओके असं करून मग बिकॉज भारती मावशी म्हणाले आपल्या वेड्या मुलीला विचार वगैरे, ती करणार. आणि क्रांतीचं डोक्यातच नाही आलं. आणि मग त्यांनी मला विचारलं, मग मी जत्रा केली आणि दॅट बिकम अ हिस्ट्री. दॅट बिग कोंबडी पळाली गर्ल. कोंबडी ओरिजिनल कोंबडी पळाली गर्ल. अगदी. आणि मग त्याच्यानंतर मग रांगच लागली. मग खूप सिनेमे केले, खूप खूप खूप. म्हणजे 10 years ऑफ माय लाईफ सगळ्यात चांगल्या डिरेक्टर्स बरोबर. महेश मांजरेकर म्हणू नका, केदार शिंदे, गजेंद्र हिरे, कांचन अधिकारी, सगळ्यात छान वुमन ओरिएंटेड सिनेमे पण अजय बनवणारे डिरेक्टर. लीड रोल्स केले, मीठी रोल्स केले, अनेक नॉमिनेशन्स, अवॉर्ड सगळं झालं. सो आणि परफॉर्मन्सेस केवढे केलेले, स्टेज परफॉर्मन्सेस असंख्य. म्हणजे एक असं गाव नव्हतं किंवा एक अशी सिटी नव्हती जिथे मी परफॉर्म केलं नव्हतं. आणि अनेकदा असं व्हायचं की कोंबडी पळाली, त्याच्यानंतर ते तर माझं गाणं होतंच, पण डिपारी डिपांग किंवा ते गलगले गावळा मुंगी चंद्रकला ह्या गाण्यांवर वगैरे मी इतक्यांदा परफॉर्म केलं की लोकांना नंतर वाटू लागले की ही हिची गाणी आहेत की काय. पत झालं. पण दे वर नॉट माय सॉंग्स, मी नुसती त्याच्यावर परफॉर्म करायचे. पण मला आवडायचं, मी एन्जॉय करायचे स्टेज परफॉर्मन्स. आणि आता तर खूपच कमी झालं, नाहीच ना के बरोबर. आणि मग माझा नंतर कथ्थकचा प्रवास पण मी जो मध्ये सोडला होता तो माझ्या गुरु सौ सोनिया परचुरे यांच्याबरोबर मी पुन्हा सुरू केला. आणि अच्छा, सोनियाकडे मी शिकले. आणि आता विशारद पण माझं जस्ट विशारद होणार होतं, उपांत्यला होते मी. आणि मग त्याच्यानंतर मी प्रेग्नंट राहिले. आणि माझं कसं व्हायचं की मला थोडं थांबून शूटिंगच लागलं परीक्षेच्या वेळेला. मग तर मी शिकणं थांबवलं नाही, परीक्षा गॅप्सनी केल्या. आणि मला सोनियाचं एक आवडतं की जोपर्यंत तुम्ही तिच्या हिशोबाने टोटली तयार नाही, मग त्याला तुमच्या 2 परीक्षांच्या मध्ये 4 वर्ष गेली तरी तिला चालतात. पण तुम्ही जे नाचणार आहात ते तुमच्या शाळेबद्दल बोलतं, तुमच्या गुरुबद्दल बोलतं, तुमची तयारी त्याच्यात तुमची साधना कळते. त्यामुळे तुम्ही अर्धवट तयार होऊन परीक्षेला गेलात वगैरे हे शरय नृत्य मंदिरमध्ये होतच नाही. पण तू पहिल्यांदा असं काही शास्त्रशुद्ध असं खूप पूर्वी शिकले, बऱ्याच आठवडे शाळेत घेतले होतेस. किती वर्ष? 2 वर्ष भरतनाट्यम केलं असेल शाळेत असताना. आणि त्याच्यानंतर मी कॉलेज पास आउट झाले आणि मी जस्ट कथ्थकला सुरुवात केली. आणि मग मी विचार करा ना, कॉलेज नंतर बाळ व्हायच्या वेळेस मला तू मध्यंतरी आपलं बोलणं झालं तेव्हा म्हणाली कथ्थकचे क्लासेस आहेत, ते म्हटलं आता ते म्हणाले हो आता माझं लवकर कम्प्लीट होणारच आहे. नाही पण मला समीर आता पण सांगतो देऊन टाक ती परीक्षा. यू वर सो कॉन्फिडेंट इन कोंबडी पळाली आणि हाऊ दॅट वॉज लाईक दॅट. आय थिंक मला डान्स हा आवडायचा सुरुवाती. बेसिकली तुझ्या अंगात रिदम आहे. रिदम कुठे, रिदमला कमी नाही, बेसिक ते असायला पाहिजे. आणि मला जो एक साऊथ पॅटर्न असतो ना नाचायचा,
कोंबडीमध्ये खूप साऊथवाल्या स्टेप्स होत्या आणि तो खूप माझा बाज आहे असं मला वाटतं. थोडा लाउडर असतो, थोडं लाऊड असतो आणि त्याची स्टेप्स आणि थोडंसं रावडी असतो. माझा तो पॅटर्न पण होता आणि खूप पहिल्यांदा मी जेव्हा गाणं ऐकलेलं तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं. गाणं घुमोजीराव वगैरे काहीच कळलं नव्हतं आणि मी रिहर्सलला पोहोचले आणि त्यांनी गाणं ऐकवलं आणि ते नुसतं असं धड वाजत होतं. म्हणजे 1 मिनिट, हे किती फास्ट आहे गाणं वगैरे. आणि मग त्याची तालीम झाली. उमेश जाधवने 2 दिवस रिहर्सल घेतली आणि ज्या दिवशी शूटिंग होतं त्या दिवशी तो कॉस्ट्युम माझा नीट आला नव्हता आणि शूटिंग चालू झालं आणि 2 वाजेपर्यंत पण त्या कॉस्ट्युमच्या प्रॉब्लेममुळे मी सेटवर पोहोचले नव्हते आणि मी लिटरली मेकअप रूम मध्ये रडत होते की मला इतकं ते नाचायचं होतं आणि इतकं मला ते करायचं कॉस्ट्युम इश्यू यार की ते जसं अंकुशला हवं होतं. पण अंकुश चीफ एडी होता हे माहितीये ना. अंकुश चौधरी जत्राला चीफ एडी होता आणि अंकुशने डिझाईन केलेला तो कॉस्ट्युम, ज्याच्यावर नंतर आम्ही त्याला खूप छळलं की ह्याला काय अर्थ आहे, तू कोंबडीच्या गाण्याला नागिणीचा ड्रेस ब्लॅक कॉस्ट्युम ब्लॅक का वगैरे. आणि त्यांनी मला तेव्हाच सांगितलं नंतर हेच कपडे घालून लोक ह्याच गाण्यावर परफॉर्म करणं शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये तू बघ. आणि लिटरली तसंच या. सो मग मी रडायला वगैरे लागले आणि तो म्हणाला डोंट वरी, येणार तुझा कॉस्ट्युम येणार, तू रिलॅक्स कर, काही नाही, तुझं छान होणार वगैरे. आणि मग तर त्याच्यामध्ये एक तो पीस आहे ना तर त्या सेकंड M2 ला तो आय थिंक तो शूट केला त्या लोकांनी का काय. आणि मग मी अशी कॅमेरा देते आणि असं केलं. सो ते सुरुवातीच्या पीसला मी तिथे मेकअप रूम रडत होते कारण माझा कॉस्ट्युम आला नव्हता. सो आय एम मिसिंग इन दॅट पीस आणि देन आय कम विथ दिस स्पेशल थिंग की असं असं करते आणि मग मी अशी करत जाते तिकडे. सो हा ट्रिव्हिया बऱ्याच कदाचित लोकांना माहिती नसेल की काही भागांमध्ये मी दिसले नाही तर दॅट्स बिकॉज माय कॉस्ट्युम. ते तुझं जे काय अति दुःख होतं ते शेवटी इट कन्वर्टेड इनटू द जॉय विच द सॉन्ग बिकेम मेजर. बट अंकुश वॉज सच अ स्वीट हार्ट. माहिती काय नाही मस्त मस्त घेणार तुझं कॉस्ट्युम. मग कॉस्ट्युम आला 2ला लंच ब्रेक नंतर मग मी सेटवर जॉईन झाले परत. बट द सॉन्ग इज म्हणजे राईट फ्रॉम अजय अतुल, केदार, राहुल जाधव DOP, अंकुश चौधरी, सगळे भरत जाधव, ते सगळं जुळून आलं. जेव्हा हिस्ट्री इज टू बी क्रिएटेड जस्ट फिट्स. सो ते फिट झालं. नॉट ओनली दॅट यू हॅव ऍक्टेड इन मोर दॅन 35 फिल्म. सो हा जर्नी एक करताना एकेकांच्या बरोबर विविध दिग्दर्शक, उत्तम दिग्दर्शकांबरोबर तू काम केलंस. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मांजरेकरांच्या बरोबरचा असेल, केदारच्या बरोबरचा असेल, इतर दिग्दर्शकांच्या बरोबरचा असेल, त्याबद्दल थोडक्यात सांग. मला केदार बरोबर तर एक वेगळं स्कूल आहे ते. केदारचं डिरेक्शन किंवा जे म्हणते ना मी जसं कॉमेडीचा जो पूर्ण अभ्यास आहे किंवा माझं ग्रॅज्युएशन फ्रॉम थिएटर टू फिल्म्स हे केदार बरोबर झालं. त्यामुळे जेव्हा सिनेमाचा कॅमेरा लागतो तेव्हा तुमचा चेहरा किती वेडावाकडा झाला पाहिजे किंवा किती बोलला पाहिजे किंवा किती कमी झाला पाहिजे कारण ते एवढं मॅग्निफाय होतं. तर मी तेवढेच रिॲक्ट व्हायचं जे थिएटरला रिॲक्ट होते. आणि मग त्यांनी मला ती एक बेसिक क्रॅश कोर्स असतो ना, नाही क्रांती हे एवढं नाही करायचं, सटल रिॲक्ट हो. दॅट ऑल्सो रिॲक्टेड टू टेल यू. आत्ताला मी एक पिक्चर बघितला, आय डोंट वॉन्ट टू नेम इट, बट तेजस्विनी पंडित त्याच्यामध्ये होती. सो आय जस्ट कॉल्ड हर आणि मी म्हटलं यू हॅव ऍक्टेड ॲब्सल्यूट परफेक्ट वंडरफुल. कारण की लाउडर असं आपल्याकडे पण एकंदरीत मी पाहिलं मराठी पिक्चरमध्ये आहे ना, खूप लाऊड ऍक्टिंगला, इव्हन साऊथमध्ये लाऊड ऍक्टिंगला. आणि इफ यू सी द हॉलिवूड तर त्याच्यामध्ये इतकं म्हणजे मस्त सटल करतात. सो त्याच्यानंतर मग जेव्हा मांजरेकरांबरोबर मी काम केलं, पहिला पिक्चर होता शिक्षणाच्या आईचा. आता त्यावेळेला ना मला लिटरली मी पहिली आपण म्हणतो ना की आपण आपल्या स्क्रिप्टची तयारी करून सेटवर बोलतो. सो तसं माझ्या डोक्यात होतं, मी ही कॅरेक्टर असं करेन. पण मला तिथेच म्हणून हे कळलं की नो, फर्स्ट यू हॅव टू इरेज युअर स्लेट, यू हॅव टू अनलर्न टू लर्न व्हॉट ही इज गोइंग टू टीच यू. सो मी माझं सगळं बाजूला ठेवलं. मी डोळे बंद करून ते काय शिकवतायत, ते काय सांगतायत, ते केवढं मला रे. म्हणजे मी आले, एक शॉट होता एक दरवाजातून, फक्त मी येते आणि मला फक्त बघायचं होतं की हे काय चाललंय, रिॲक्ट व्हायचं होतं आणि डिस्गस्ट होऊन निघून जायचं होतं. सो मी लिटरली म्हणजे आले, एवढं केलं आणि निघून गेले. कट हे काय, तर म्हटलं नाही तर ते डिस्गस्ट, एवढं काहीच नाही करायचं. ये
बघ आणि निघ. आय जस्ट केम, आय लेफ्ट. दिस इम्पॅक्ट, दिस इज मोर इम्पॅक्टफुल. ही जी गोष्ट आहे ना, जसं तुम्ही म्हणालात की इंटरनॅशनल ऍक्टिंग किंवा एक आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम व्हेन यू इव्हॉल्व्ह ॲज अन ऍक्टर, you start acting lesser. Exactly. You know, and you react more. Less is more. Less is, yeah. So, yeah. And then, so with him it was different. With Gajendra, गजेंद्रची मजा अशी असते की तो कॅरेक्टर्स उत्तम लिहितो. त्यामुळे हा जॉब इज डन. त्याच्याकडचा कुठला सिनेमा? पिपाणी. त्याला पण मला नॉमिनेशन्स होती भरपूर. तर पिपाणीमध्ये पण ओव्हरऑलच मला गजेंद्रचं हे आवडतं की त्याचं लिखाण खूप स्ट्रॉंग आणि तो जेव्हा कॅरेक्टर्स लिहितो तेव्हा त्याचा जो ब्लॅक ह्युमर आहे, डोंट गो टू डू एनिथिंग, तो मला ते आहे तसं कर, त्यातून तो ह्युमर येणार. तू पंच नको टाकू, तू लिहिलंय ते बोल, त्याच्यातून ह्युमर येणार. सो ती एक जमेची बाजू काही लेखकांची, दिग्दर्शकांची असते जी मला गजेंद्रकडून, त्यामुळे त्याचा उपयोग मला खूप मी लिहित असते तेव्हा होतो. कारण की गजेंद्र इज व्हेरी डिअर फ्रेंड ऑल्सो. त्यामुळे आम्ही अनेकदा स्क्रिप्ट बद्दल, अनेक स्टोरीज विषयांवर बोललेलो आहोत आणि कशी लिहिली पाहिजे स्क्रिप्ट, किंवा छोटा जर जीव असेल एखाद्या गोष्टीचा तर मग ती तेवढीच करायची, तिला खेचत नाही बसायचं. सो स्मॉल स्मॉल थिंग्स यू गेट टू लर्न. पाणी घालून मोठं नाही करायचं. करेक्ट. सो अमेझिंग विथ गजेंद्र, आणि त्याच्यामुळे त्याचे फिल्म फेस्टिवल नाईस क्रांती दॅट यू हॅव टेकन. म्हणजे एखाद्या टिपकागदासारखं तू प्रत्येकाच्या दिग्दर्शनीय क्वालिटीज या स्वतःकडे घेतल्यास आणि आता तू स्वतः दिग्दर्शक म्हणून उभी राहिलेली आहेस. तुझं पहिलं पिक्चर काकण हे आलेलं आहे आणि आता येऊ घातलेल्या पिक्चर विषयी सांग. पण त्याच्या आधी मला तुमच्याबद्दल सुद्धा बोलायचं. थँक्यू. की मला तुमच्याबद्दल ही एक गोष्ट खूप आवर्जून आवडते आणि सांगावीशी वाटेल लोकांना, की वेन यू आर अ वुमन डिरेक्टर तुम्ही खूप संवेदनशील असता आणि तुमच्यातली सेन्सिटिव्हिटी खूप स्ट्रॉंग असते जी तुमच्यात आहे, आणि नेहमी तुम्ही स्त्रीप्रधान सिनेमे बनवले आणि त्यांना जस्टिस दिलं. आणि ती जी मुलगी आहे तर रादर फ्रॉम किरण कुलकर्णी ऑल्सो, ती जरी एक काय बोलतो आपण तिला एक फोर्ज करणारी मुलगी असेल, कॉन असेल, तरीही ती हार्ट शी हॅज अ हार्ट इन द राईट प्लेस आणि शी लिबरेट्स लेटर. ती नेहमी लिबरेट होते मुलगी, जे मला तुमच्या सिनेमांबद्दल आवडतं. त्यामुळे जेव्हा पण मी माझी स्त्री लिहिते तेव्हा मला असे आदर्श डोळ्यासमोर असतात ज्या बायकांबरोबर मी कामं केली आहेत आणि ज्यांनी अशी कॅरेक्टर्स लिहिले आहेत. मला एक असं वाटतं, पूर्वीच्या सगळ्या गाण्यांबद्दल मला आक्षेप आहे खरं बघायला गेलं तर. तू गगन के चंद्रमा मैं दरा के दुलऊ, अरे कशासाठी आपल्याला काही जगेल अक्कल नसल्यासारखं. अक्षरशः पूर्वीचं कुठलंही गाणं घे, तुम्ही देवता होत, मंदिर तुम्ही, अरे म्हणले चल ठीक आहे, तेही ठीक आहे, पण म्हणून आपल्याला कशाला एकदम खालच्या पातळीवरती नाही. तर एनिवेज नाव विल गो अहेड ऑफ इट. ॲज यू राईटली सेड की मला खरंच असं वाटतं, आणि माझ्या बहुतेक फिल्म्समध्ये म्हणजे गिरिजा ओक असेल, मृण्मयी देशपांडे असेल, इवन यू वॅन नॉमिनेटेड फॉर किरण कुलकर्णी, इवन वर्षा उसगावकर. सो ऑल माय हिरोईन्स दे आर बॅक द अवॉर्ड्स, म्हणजे स्टेट अवॉर्ड असेल असे, आणि बरीचशी अवॉर्ड्स त्यांना मिळालेली आहे. तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर आता तुझ्या फोर्थकमिंग फिल्मबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. सो काकण च्या सक्सेस नंतर रेनबो हा सिनेमा करते मी, आणि पहिली गोष्ट तर थँक्यू सो मच तुमच्या ह्या चॅनल थ्रू मला सगळ्या जनतेला थँक्यू म्हणायचं आहे की काकण इज वन ऑफ द मोस्ट वॉच्ड फिल्म्स ऑन टेलिव्हिजन, आणि त्याचे रील्स आणि त्याचे वेगवेगळे फॅन पेजेस आणि त्याच्यातली जी कनेक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला सगळ्यांना भावली आणि त्याच्यावर भरभरून तुम्ही प्रेम केलं, तर त्यासाठी थँक्यू. आणि आता त्यानंतर रेनबो नावाचा सिनेमा येतोय ज्याचे शरद केळकर, उर्मिला कानेटकर, सोनाली कुलकर्णी आणि त्याबरोबर ऋषी सक्सेना अशी कास्ट आहे. आणि आणि इट्स अ 4-way काइंड ऑफ अ रोमॅन्स ड्रामा, आणि काहीतरी वेगळं, थोडंसं काहीतरी त्याच्यात एक हिंट वेगळी आहे द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला नेहमी वाटतं की रोमॅन्स ड्रामा हा माझा खूप आवडता विषय आहे बनवायला. पोटे आहे. सो तो आवडेल लोकांना असं वाटतं. पण आपल्या सिनेमात आपण स्वतः काम करावं असं नाही का वाटलं? त्या सिनेमात एक एंट्री लाईक सुभाष घाई स्टाईल मी केलेली, त्याच्यानंतर एसी काय करत निकालतो ती केलेली आहे, आम्ही शूट केलेली आहे.
पण ती ठेवायची की नाही ह्याच्यावर अजून आमचं जरा ठरतंय. म्हटलं कितना हो रहा है लेंथ, छोड ना 2 मिनिट बाद कट करो, कमी करा 2 तास 10 मिनिटं. ठीक आहे 2 तास 10 मिनिटाचा आहे ना, 2 तास 10 मिनिटं फिल्म झाली. बेसिकली मराठी चित्रपटांना ही नेहमीच सावत्र ट्रीटमेंट मिळते आणि त्याच्यामुळे एरवी तुम्ही 3.5-3 तासाचे चित्रपट तुम्ही दाखवू शकता, परंतु आपल्या 2 तासाचा असेल तरी म्हणतात अरे नाही इसका थोडा कट होता था, तो हम बीच में लगा सकते. ते एनिवेज दॅट टॉपिक इज एंटायरली डिफरंट. मला एक गोष्ट तुझ्यामध्ये ड्रास्टिकली जी जाणवलेली आहे, जी मी तुला पाहिलेली बघितलेली आहे, तर यू वेर क्वाईट अ ब्रॅट अर्लियर, दी क्रांती असं म्हणून असं म्हणजे, आणि बिंदास यू कॅन से. ब्रॅट म्हणण्यापेक्षा लाईक अ बिंदास गर्ल असं. परंतु आफ्टर मॅरेज विथ समीर वानखेडे तुझ्यामध्ये खूप असं चेंज येऊन गेलाय. आणि आय स्टील रिमेंबर यू हॅड कम टू मी, प्लीज कांचनताई मला हा रोल खूप आवडलाय, मला हा रोल करायचा आहे, पण मी याच्यामध्ये स्लीवलेस नाही घालू शकणार हो, मी असं व्हॉट वर द रिस्ट्रिक्शन्स फ्रॉम वानखेडे ऑर यू वर लाईक रिस्ट्रिक्टेड युअरसेल्फ? आय हॅड सेल्फ रेस्ट्रिक्टेड माय सेल्फ असं म्हणता येईल. समीरनी असं कधीच हे नाही रिस्ट्रिक्शन्स केले, पण मला नेहमी असं वाटायचं की त्याची जी एक इमेज आहे आणि त्याचं जे प्रोफेशन आहे, त्याचं काम आहे, उसी की गरिमा को रखे, गरिमा इज राईट वर्ड, ठेवून मला माझं ही वाटचाल पुढे करायची होती. आणि आय थिंक मी लिहायचे अनेक गोष्टी असतात ना आपल्या मध्ये, ज्या कधी कधी आपण माहिती असतात पण ते आपण एका दरवाज्यात बंद करून ठेवून देतो की हा मी लिहिते पण ठीक आहे, हा मला डायरेक्शन करायचं पण ठीक आहे, पण ते ठीक आहे का कर ना तू, हे सांगणारा मला समीर होता. तर त्यामुळे जेव्हा मी काकण लिहिली, डिरेक्ट केली, तेव्हा माझ्या पाठीशी उभा राहणारा हा माझा नवरा होता. लवली फॅन्टास्टिक. या सो ही इज सो सपोर्टिव्ह. म्हणजे आता पण का मी विशारद कम्प्लीट करते, कर ना तू. सो तो खूपच सपोर्टिव्ह आहे आणि खूपच इज व्हेरी काइंड पर्सन ऑल्सो. सो त्याच्यामुळे त्यावेळेला तो माझा खूप सेल्फ डिसिजन होता. मला कुठेतरी ती प्रॉपर थोडीशी इमेज शिफ्ट करायची होती आणि ज्या गोष्टी मी बाजूलाच ठेवत होते त्यांच्यावर आता काम करायची वेळ आली आहे असं मला आतून माझं वाटत होतं. एक कलाकार म्हटलं की खूप हळवं मन असतं, कारण की अनलेस अँड अनटिल तुम्ही खूप म्हणजे सेन्सिटिव्ह आणि खूप इमोशनल नसाल तर तुम्ही उत्तम कलाकार बनूच शकत नाही. आणि तुझ्यावरती आफ्टर मॅरेज खूप मोठे असे पाडा इतकी संकट कोसळली. हाऊ यू हॅव फेस्ड इट? I faced it. How I faced it, I think the whole world has seen it probably. The guts there. I think ते जे गट्स असतात ते प्रत्येक बाईत असतात असं मला वाटतं. फक्त ती वेळ यावी लागते. म्हणजे हिरकणी बुरुज, ह्याला पण हिरकणीचं नाव का दिलं गेलं आणि तिच्यावर ती वेळ आली होती आणि त्यामुळे ती शी कुड क्लाइम्ब दॅट बुरुज जो कोणी चढू शकत नव्हतं. आईचं हृदय, एक आईचं हृदय होतं. तर त्या मला असं वाटतं दुर्गा, चंडी, पार्वती, तुमची लक्ष्मी, ते सगळे रूप आपल्यात असतात. फक्त कुठल्याला चॅनल करायचं आहे ते एंटायरली आपल्या. हाऊ यू पास दोज डेज? व्हेरी टफ लाईक. सो आय टू गेट अप एव्हरी मॉर्निंग. मला असं वाटायचं ओके आता काय येणार आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये, ओके चला आता आपल्याला यू जाऊन फेस करायचंय. यू वर दॅट कूल? आय डोंट थिंक सो. नाही, आय वॉज व्हेरी कूल ॲट दॅट टाइम, कारण की मला हे माहिती होतं की माझं नाणं चोख आहे. जर समीर चुकीचं असता ना तर मी घाबरले असते. समीर रिश्वतखोर असता, समीर करप्ट असता तर मी घाबरले असते. पण मला माहिती आहे, मला दिसतोय 17 वर्षाची क्रिस्टल क्लिअर सर्व्हिस, स्पॉटलेस करिअर, पण एका माणसाला तुम्ही पकडता आणि सडनली तुम्ही करप्ट होता. एका फासाच्या जावयाला तुम्ही पकडता तर तुम्ही करप्ट होता. सो आजकाल कसं झालेलं, सोशल मीडिया हॅज बिकम व्हेरी पॉवरफुल शस्त्र, आणि मग त्याच्यावरती तुम्हाला उलट सुलट या दोन्ही कॉमेंट्स येतात. काही तुझ्या फॉर असतील बोलणारे, काही तुझ्या अगेन्स्ट बोलणारे असतील, तुझ्या दोघांच्या मिळत. सो हाऊ यू फेस्ड इट बोथ? रिअली टफ. दॅट्स ऑनेस्टली माझ्यासाठी ट्रोल्स डोंट मॅटर. मी त्यांना लिटरली एक स्क्रीनशॉट काढते, त्यांना रिपोर्ट करते, पण स्क्रीनशॉट काढून माझ्याकडे नक्की ठेवते मी, सो दॅट यू हॅव अ प्रूफ लेटर, बिकॉज द अमाऊंट ऑफ ट्रोलिंग दॅट हॅज हॅपन्ड, आणि त्यांना ब्लॉक करते. पण जे डेथ थ्रेट्स येतात त्यांचे मी निश्चित फोटो काढून सगळं डॉक्युमेंटेशन ठेवते. कारण काय फेस केलंस तू आता? डेथ थ्रेट इज अ बिग थिंग, प्लस यू आर हॅव्हिंग युअर चिल्ड्रन. दे वर व्हेरी स्मॉल. थँकफुली माझ्या इंडस्ट्रीतली पण अनेक जण होती. आय थिंक इंडस्ट्रीतली अनेक म्हणता येणार नाही, पण देवर क्वाईट अ फ्यू पीपल जे खूप स्ट्रॉंगली माझ्याबरोबर उभे होते आणि ज्यांनी मला
ऑलमोस्ट रोज नाही तर एव्हरी सेकंड डे फोन करून माझ्याशी बोलवते. पहिलं नाव मला घ्यावं लागेल ते विक्रम गोखलेंचं. विक्रम काका मला दर एका दिवसाला फोन करायचे, दर दिवसाआड. बाळा काय नाही, लढ तू, मस्त बोलतेस, बोल तू, आम्ही. सो आय थिंक विक्रम काका होते. त्याच्यानंतर सुबोध भावे, आपला सुबोध लिटरली म्हणजे मंजिरीन तर मला एवढं पण फोन करून काही नाही क्रांती, मुलांना सांभाळायची वेळ आली, मी आहे, सुबोध आहे, तुला कधी वाटलं मुलांना इथे ठेवायचंय, आम्ही आहोत, तू लढ. सो इट डझंट मॅटर वेदर वी इम्प्लिमेंट दॅट, बट ते शब्द आपल्याकडे येणं किंवा ते शब्द कोणीतरी बोलणं हे त्यावेळेला पर्टिक्युलर वेळेला ते तसं आपल्याला मिळणं. दॅट इज अ बिग थिंग, व्हेरी बिग थिंग. सो आले बरेच जणांनी सपोर्टचे फोन सुद्धा केले. आय थिंक यू वर ऑल्सो वन ऑफ देम. चाटे सर होते, बरीच जण होती. पण माझं असं झालं की त्यावेळेला ना मी खूप फोकस्ड होते टू हँडल द होल सिच्युएशन. समीर प्रोटोकॉल प्रमाणे बोलू शकत नव्हता आणि आमची बाजू कोणीतरी समोर मांडणारं पाहिजेच होतं त्यावेळेला. आणि आय फील की लिटरली म्हणजे मी त्या दिवशी पण एका कार्यक्रमाला होते आणि तिथे अहिल्याबाई होळकरांची 299वी जयंती होती आणि अहिल्याबाईंना सपोर्ट करणारे हे त्यांचे मेन सासू सासरे होते. सो माझ्या मागे माझे सासरे आणि माझी नणंद ज्या पद्धतीने उभे राहिले, यु नो, दॅट पॉइंट ऑफ टाइम, किंवा द अमाऊंट ऑफ लव्ह दे हॅव ऑलवेज गिव्हन मी इन माय लाईफ, ते माझ्यासाठी इनफ होतं टू होल्ड मी टुगेदर. चल तुम्ही दोघं आहात ना, चल आपण घेऊया प्रेस कॉन्फरन्स, काय बोलायचं, कुठे बोलायचं, कोणाला प्रॉब्लेम आहे येऊ द्या, चल काय सांगायचं. सो मी ह्या पावित्र्यात होते आणि मला आता तर मी लढतेच, चल यु नो, जो होगा सो देखा जाएगा. कारण की जो माणूस चुकीचा नाहीये, जर अख्खं जग त्याला चुकीचं ठरवण्यात हे झालेलं आहे, उत्तावेळ झालेला आहे, तर मी तर लढणार माझ्या नवऱ्यासाठी. बिफोर गेटिंग मॅरिड, ओके, यू वर नोईंग अबाउट इट की बाबा माझा नवरा पोलीसमध्ये आहे, तर काही असं येऊ शकतं, असं असू शकतं, तुला काय असं म्हणजे सांगितलं होतं त्याने? मला नेहमी सांगायचा तो, कारण की मी खूपच हाय प्रोफाईल केसेस करतो आणि मी सत्याच्या बाजूने उभा राहतो. माझ्यासाठी कोणीही मोठं किंवा कोणीही सेलिब्रिटी नाही आहे आणि सत्यासाठी आणि न्यायासाठी आय रब ऑन द रॉंग शोल्डर्स अ लॉट. म्हणजे मी खूप म्हणजे मी हिडून जात. तर ह्याचे रिपरकशन्स आपल्यावर होतील. आपले सगळे अकाउंट्स नेहमी क्लिअर पाहिजेत, आपली सगळ्या गोष्टी, आपले सगळे प्रॉपर्टीज, आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर. मला शॉपिंग 50,000च्या वर तो अलाव नाही करत फॉरेनहून. जेवढं बिलात अलाउड आहे तेवढं करायचं, ते त्याच्यात घरी यायचं, हे अलाउडच नाही आहे. सो मला पोलिसांनी, कधी ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं किंवा कुठे काय झालं, मी एकदा त्याला लग्न जस्ट झालं होतं ना तेव्हा एकदा फोन केला होता की हॅलो, मला ना इथे जरा अडवलेलं आहे. हा मग नाही, मग आता जरा तू बोलतोस काय, फाईन भर आणि निघ तिकडून. त्या एका कॉलनंतर मी अजूनपर्यंत त्याला फोन नाही केला की मला कुठे काय आहे, बिकॉज आय नो की ही गोज बाय द बुक. आणि इफ ही गोज बाय द बुक फॉर मी, तर तो दुसऱ्यासाठी तर बाय द बुकच जाणार. यु नो व्हॉट आय एम सेइंग. सो ती आर मेंटली प्रिपेअर्ड मी की कोणीतरी असा उठणार एक, यु नो, आणि तो येणार. एक नॉर्मली असं होतं जेव्हा आपलं लग्न होतं, जेव्हा वेन आय गॉट मॅरिड, आय स्टील रिमेंबर लाईक की एक पहिला दिवस असतो आपला, जेव्हा की आपण आई वडिलांच्याकडचं आपल्या सगळ्याला वातावरण हे ते सगळं आपण वी आर न्यूज टू विथ इट. प्लस मी पण वेगळ्या जातीत लग्न केलं, तू पण वेगळ्या जातीत लग्न केलं. सो द एंटायर ॲटमॉस्फिअर चेंजेस इन वन डे. या आदल्या दिवशी तुम्ही एक क्रांती रेडकर असे काय असता, तुम्ही जसं लग्न होतं तुम्ही कोणाच्या तरी काकी म्हणता, तुम्ही मामी म्हणता, कोणीतरी पटकन हाक मारतं मामी काकी वगैरे असं काहीतरी, आंटी वगैरे असं काय काय म्हणजे होतात चेंजेस. आणि ॲटमॉस्फिअर बिकम्स एंटायरली डिफरंट. आपल्या घरातला ॲटमॉस्फिअर सकाळ उठल्यानंतर आला, मराठी पेपर यायचा आहे, मला जसं पहिल्यांदा आला तर गुजराती पेपर आला, अरे म्हणला आपण कसं वाचलं. सो लाईक तुझ्या आयुष्यातला पहिला दिवस आफ्टर मॅरेज कसा होता? माझ्या आयुष्यातला जस्ट खूप नॉर्मल होता, कारण की माझ्या घरात फक्त मी आणि समीर राहतो. आमच्या सगळ्यांना न्यूक्लिअर आहेत फॅमिलीज. माझ्या सिस्टर इन लॉचे पण माझे सासरे वेगळे राहतात आणि मी आणि समीर वेगळे राहतो, 3 वेगळ्या घरांमध्ये. त्यामुळे
मी आणि समीर कॉलेज फ्रेंड्स असल्यामुळे आम्ही खूपच असे चड्डी-बड्डी आहोत. म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये? रुईया कॉलेज. हो रिअली? तो नेहमी 5 वर्ष माझ्या वर्गात होता तो. पण तेव्हा आम्ही कधी काही असं खूप काही बोललो नाही किंवा आय जस्ट न्यू की हा एक मुलगा आहे जो आपल्या वर्गात आहे. आणि वी हॅड लॉट ऑफ कॉमन फ्रेंड्स, पण दॅट्स अबाउट इट. पण तसं कधी बसून गप्पा मारूया किंवा असं खूप नाही झालं. सो त्यामुळे वी आर मोर फ्रेंड्स देन नवरा बायको आजही. म्हणजे मी कॉफी बनवली, 2 मग ठेवले, आम्ही दोघेही कॉफी प्यायलो, तर अगदी साहजिकरित्या तो कप उचलणार, किचनमध्ये ठेवणार, त्याला डाग पडू नये, पटकन ओले असे करणार आणि मग ठेवणार की बाई येऊन धुई. तर हे इक्वेशन आहे आमच्या नंतर. कधीच हे नाही की जा उठ माझ्यासाठी हे बनव, कधीच नाही. समीर नेव्हर डज दॅट, नेव्हर. म्हणजे ही स्पॉइल्ड मी सिली लिटरली. सो त्यामुळे ते एक जॉईंट फॅमिलीचं ते म्हणजे माझ्याकडे ते अजून ते प्रेशर आलं नाही. पण जनरली काय होतं म्हणजे असा जेव्हा तुम्हाला नवरा मिळतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं की त्याच्यासाठी आज मी हे बनवणार, आज मी त्याच्यासाठी हे बनवणार. आणि ते माझं खूप होतं की त्याला हे आवडतं ना, आज आपण हे ट्राय, आज मी तुझ्यासाठी. ते फसतं बऱ्याच ना ती गोष्ट बघली एकदा. श्रेया बिकम अ गुड कुक ना, हे त्याला विचारा. त्यांनी मला एक दिवशी गाराणं घातलं, प्लीज हे झालं तरी तू प्लीज तू जाऊ ना. मी पेप्सी कोक असं मागितलं किंवा अजून काही असं कोल्ड्रिंक मान, ते फक्त काढायचं फ्रीज मध्ये द्यायचं. त्या कामांसाठी तू किचन मध्ये जा. अरे तू म्हणशील मी कुकिंगला आणि मेड्सला पण कामं ठेवलंय, म्हणजे आमच्या हाऊस हेल्प्स ना, की दीदी को जाने देना नहीं है, काही किचन नाही सोडायचं वगैरे. मस्त 1-2दा फसलंय यार, तू इतका छळतो ना म्हणत आहे या गोष्टीवर. बट ठीक आहे, स्वीट हार्ट. क्रांती ॲज अ हिरोईन, क्रांती ॲज अ वाईफ अँड क्रांती ॲज अ मदर. ओके, क्रांती ॲज अ डिरेक्टर ऑल्सो. सो क्रांती ॲज अ मदर याकडे आपण आता येऊया. ओ बापरे, क्रांती ॲज अ मदर इज पप्पलू लिटरली वीक हार्टेड आय एम यार, सो वीक हार्टेड. म्हणजे मला असं वाटलेलं की माझ्या आईला बघून मला असं वाटायचं, मी 6 महिन्याची असताना, माझी बहीण 6 महिन्याची असताना शी लेफ्ट ना, शी वॉज वर्किंग, शी वॉज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इन JJ हॉस्पिटल. त्यामुळे मी तिला कधीच घरी पाहिलं नाही, कधीच नाही. म्हणजे ती संध्याकाळी 7ला येणार मम्मी, आणि त्याच्यानंतर 7 ते 10 जी काही आपल्याला मम्मी मिळणार तेवढीच मम्मी. ही मला म्हणजे आता जेव्हा मी कामाला जाते, भले ते काही दिवसच असतात महिन्यातले, पण तरी माझं म्हणजे ना लिटरली बापरे आता कामाला जायचंय, 2 तासांनीच मॉम गिल्ट चालू होतं. मी कुठलंही स्काय डायव्हिंग, स्कुबा डायव्हिंग हे काही करत नाही भीतीनी. माझी मुलं एकटी राहतील, मला काय झालं तर. सो खूपच वीक हार्टेड, चिकन हार्टेड झाले मी. म्हणजे सच्च दॅट्स व्हॉट आय रिअलाइज, दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड टू टेल यू, द ब्रँड क्रांती. म्हणजे मी लिटरली आता स्काय डायव्हिंग चल हे करायचं, चल ते चल मला आयटमच नाही. लग्न झाल्यानंतरची मला पहिली क्रांती आली ना, ते मला ना स्त्रीलोक नथिंग व्हॉट हॅज हॅपन्ड टू यू. नो ॲज अ मदर तर मी खूपच अशी घाबरते आणि खूपच प्रोटेक्टिव्ह, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मला तर पहिल्या 6 महिन्यात पॅरेनोया होता. म्हणजे लिटरली मी आईला सांगायचे नाही असं नसतं करायचं, तुला नाही कळत, 1 मिनिट मी बांधून दाखवणार. आणि माझं 1 मिनिट तुम्ही तिघी आहात, मला तू काय शिकवतेस मला, पॅरेनोया. म्हणजे त्यांना लिटरली, म्हणजे समीर मला म्हणाला की ट्विन्स यार, ट्विन्सचा सामान छान जोक. तर समीर बिंग अ गुड हजबंड मला सांगायचा की चल ना तुला आईस्क्रीमला नेतो रात्री. आता हे झोपलं, 2 मेड्स आहेत घरी, ते तुझी आई आहे ते बघणार. मी मग हिंमत करून जायचे, पण मग कॉन्स्टंटली आहे. माझा चेहरा तसा असायचा, तुझे कोणतं फेस्टिवल कुठे घरी मागवलेलं परवड, कुठलाही चालेल, चल ना लवकर, कुठलाही द्या ना लवकर, खात तरी फोनकडे लक्ष. 6 महिने पॅरेनोया. त्याच्यानंतर थोडं. पण आताही 4 तासाच्या वर मला घरी जायचंय. सो पण मला समीर आता पण सांगतो, तुला लिटरली थोडंसं आता तुला खंबीर व्हावं लागेल की इफ यू वॉन्ट टू रिअली वर्क, यु नो. त्याच्यात मी रेनबो जाऊन लंडनला 20 दिवस शूटिंग करून आले. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे कौतुकाची थापच आहे माझ्या पाठीवर लिटरली. आणि तेव्हा पण मी इतकी मिस करायची. तर अमृता संतनी मला असिस्ट केलं, माझी मैत्रीण आहे, ती ॲक्ट्रेस आहे, पण त्यांनी मला असिस्ट केलं. त्या दिवशी तर आम्ही विंडसरला शूट करत होतो, आणि एक बाई, तिचे वडील आणि तिचं छोटं बाळ होतं, 1.5 वर्षाचं, त्याला त्याशी खेळवत होती. आणि मी त्या बाळाला बघून लिटरली माझं झालं की माझी बाळ, माझं हे, माझं ते.
आणि बॅक टू युअर मेमरीज. अमृतसर गेली त्या बाईकडे की एक्सक्यूज मी, माझ्या मैत्रीण आहे, थोडा तिला खेळू द्या, कारण की तिची ट्विन्स आहेत, ते घरी आहेत इंडिया, आता 20 दिवसापैकी 18 दिवस तिचे झाले, 2 दिवसात ती जाणार आहे, प्लीज तिला. तुझ्या बाईने लिटरली मला दिलं, तू खेळव थोडा वेळ. मी त्या बाळाला असं घेतलं आणि माझं झालं, हा लिटरली म्हटलं थँक्यू सो मच. मदर इन मी ऍज अ मदर म्हणून जी ब्रॅट क्रांती होती ती अशी एकदम सॉफ्ट झालेली आपण पाहतो. परंतु आता तुझ्या आईचे जेव्हा तू रील्स बनवते तेव्हा तू तिला बरंच काय काय बट माय मदर इज व्हेरी हे आता अशी नॉर्मल अशी जातच नाही खाली ती प्रॉपर सगळं तिचं हे करणार, हेअर फुल नाही काम म्हणलं काम एवढं नटून नाही. आता मला लोक ओळखतात, आता मी रील्सवर येते तुझ्या, आता मला 4 लोक बघतात, 4 लोक ओळखतात, तुमची रील्स आम्ही बघतो, आम्ही तुमचे फॅन आहोत असं सांगतात. त्यामुळे मला सगळं नीट जावं लागतं. तर ती फुल ऑन ह्याच्यात आहे. पण ही आयडिया कुठं आली तुला की रील्स बनवण्यासाठी आपल्याला कोणाला तरी एक गिनीपिक बनवायचं? अरे आपल्या आईपेक्षा जास्त मोठं गिनीपिक आपण. माझ्याकडे म्हणजे माझे आई वडील, माझी मुलं आणि माझा नवरा इज फुल कॉन्टेंट असं मला नेहमी वाटतं. म्हणजे किती म्हणजे माझी आई हे ऍक्च्युली व्हॉट आय बिलीव्ह इन इज डुईंग रिलेटेबल कॉन्टेंट विच वर्क्स द मोस्ट. आणि आपली आई आपल्याला वाईट वागवते ह्याच्यापेक्षा जास्त रिलेटेबल काहीच नसतं. वाईट नाही वागवत, वाईट त्याच्यामध्ये तुला काय नाही कळत, चल इकडे, लिटरली म्हणजे काहीही सांगायला गेलं तरी. आणि एक ओव्हरऑल पण पप्पांना पण कोणालाच काही कळत नाही. ते जाम हिलेरियस. आय ऑलवेज यूज टू वॉच इट अँड एन्जॉय इट लाईक एनी. म्हणजे माझे आणि पप्पांची तर रिॲक्शन, तू का बस, तुला तुम्ही थांबा, तुम्हाला काही कळत नाही. मग कळतंय कोणाला? आणि मी आणि पप्पा रिलॅक्स काय नाही. म्हणजे ते लिटरली 55 वर्ष संसार करतायत. तर त्यांना आम्ही त्या दिवशी सांगितलं, आता 26 जानेवारीला तुम्हाला कधी दिल्लीवरनं फोन तुम्हाला फेलिसिटेशन करायला. हो ग मुन्ना, खरंच माझं नाव पाठवतो. म्हणलं हो पाठवण, शौर्य पदकासाठी तुमचं नाव पाठवण. नो जोक्स, नो ऑफेन्स. नाही पण खरंच दे वेर क्वाईट एंटरटेनिंग. दे आर व्हेरी. पण आता असाच एंटरटेनिंगचा एक मसाला घेऊन अशी फिल्म कधी आणणार आहेस? रेनबो इज व्हेरी कमर्शियल लव्ह स्टोरी. It's a love story. It's got a very good sense of humor also. Yeah, I know. I really want to. My script ready आहे. स्क्रिप्ट रेडी आहे. केला गेला पाहिजे. हो, स्क्रीन प्ले रेडी आहे. त्याचे डायलॉग, मला खूप उत्तम डायलॉग रायटर हवा आहे जो माझ्यावर मिळेल डायलॉग. बिकॉज कॉमेडी थिंग एक्झॅक्टली ती फुलणार नाही तोपर्यंत. आणि ते मल्टी स्टारर, सो म्हटलं एकदा रेनबो येऊ दे, मग ती नेते फ्लोर. फॅन्टॅस्टिक क्रांती. आय एम सो व्हेरी ग्लॅड, सो व्हेरी हॅपी to see you as a mother, as a wife, as an actress. So of course everybody was knowing you. आणि as a daughter, तू आता डॉटर आहेस का नाही ते एकदा सांगा मला. ऑफकोर्स मी खूप डॉटर आहे. मला मी रोज मुलांना सोडलं की शाळेत सोडलं की माझं वर्कआउट वगैरे झालं की मी स्ट्रेट आईच्या इथे जाते. तिचं असं म्हणणं आहे की मी तिथे जेवायच्या लालचनी येते, पण मी तिथे प्रेमापोटी जाते. तर एक तर ऑल्सो 10% कदाचित ते जेवणाचं एक लालच असेल माझ्यासाठी, पण मला रोज त्यांना भेटावं. पण आईच्या नाहीच ना. मी आता मध्यंतरी इतकी ऑफ कार्ब्स होते. माझी आई 1 महिना गेलेली ना, माझं डाएट व्यवस्थित चाललेलं. आणि ती जशी गावावरून आली तसं हॅलो येतेस ना, मस्त भात माशाची कढी वगैरे प्रॉपर जेवली. युअर व्हेजिटेरियन? नाही खाते तुम्ही काय. सो ऑल दॅट हॅपन्स. पण मी जाते, मी रोज जाते. त्यांना काय हवं काय नको, राईट फ्रॉम त्यांच्या घरी काय ऑर्डर करायचंय काय नाही, काय तुटलंय फुटलंय, काय माझी कुठे गरज आहे का. कारण मी सगळ्यात जवळ सुद्धा राहते त्यांच्या. माझी दुसरी बहीण पण जवळ राहते आणि माझी मोठी ताई ती थोडी लांब राहते. सो मी ती करते आवर्जून. मी आणि माझी मधली बहीण ती सुद्धा कर. सो नाईस टू मीट यू टुडे अँड सो नाईस टू नो सो मेनी थिंग्स अबाउट यू. आपण एवढं काम केले बरोबर, परंतु कसं असतं की काही असे बारकावे म्हणजे व्यक्तिगत ह्याचे जे बारकावे असतात ते आपल्याला, आपण कसं तेव्हा एकदम टेन्शनमध्ये असतो त्या शूटिंगच्या त्या सगळ्या गदारोळामध्ये. तर आय एम व्हेरी नाईस टू सी यू टुडे. आणि तुझ्यातल्या अशा बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत की तुझे कंगोरे मनाचे सगळे उलगडले आज या आपल्या भेटीमुळे. सो त्यामुळे थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड आय एम रिअली ग्लॅड
अँड ऑल द बेस्ट टू यू फॉर ऑल युअर व्हेंचर्स इन फ्युचर. थँक्यू सो मच कांचनताई. थँक्यू सो you. मच. सच Yeah. प्लेजर. मंडळी, बातो बातो में या माझ्या शोमध्ये आज क्रांती रेडकर आलेली आहे आणि आद्यातर्फे ही तुला एक सुंदरशी भेट. दे आर हर्बल प्रॉडक्ट्स. डू यूज इट. मी पण वापरले. छान आहे. थँक्यू. आय एम शुअर आय लव्ह देम. येस. थँक्यू.